नमस्ते. कसे आहात सगळे? खूप छान आहात. तर आपल्याकडे काही 15 दिवसापासून बाळासाहेब डोंगरे बाबा ओतूर या शाखेमध्ये थेरपीसाठी येत आहेत. तर त्यांना खूप छान असा आराम मिळालेला आहे. तर ते त्यांचा अनुभव तुमच्या समोर शेअर करणार आहेत. सगळ्यांनी एकदा बाबांसाठी जोरदार क्लॅपिंग करायचं आहे. तर बाबांबद्दल सांगायचं म्हणजे ह्या ओतूर या पंचक्रोशीमध्ये बाबा इथूनच येत आहेत थेरपीसाठी. तर बाबा हे व्यवसायाने शेतकरी आहेत. शेतकरी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जगाचा पोशिंदा मानला जातो, बरोबर ना. शेतकरी जेव्हा पिकवतो त्यावेळी आपण 2 वेळेच पोटाला खातो. उत्तम प्रगतशील शेतकरी आहेत. जवळपास 15 वर्ष हे शेती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि उत्तम प्रकारे शेती करतायत. अशा बाबांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करायचं आहे सगळ्यांनी. तर बाबा आपला अनुभव सगळ्यांना सांगणार आहेत. तर बाबा एकदा सगळ्यांना तुमचं नाव सगळ्या आई बाबांना सांगा. माझे नाव बाळासाहेब संपत डोंगरे. कुठून येत आहेत बाबा तुम्ही? आयनेवाडी रोड, ओतूर. तर वय वर्ष किती आहे जवळपास? माझं आता वय वर्ष 56 चालू आहे. 56. ठीक आहे. तर बाबा तुम्हाला ह्या आरोग्य मंदिराविषयी, ह्या मोरे फिजिओथेरपी सेंटर विषयी माहिती कोणी दिली? माहिती म्हणजे काय झालं, माझ्या मंडळीला जो जॉईंटिंगचा जो प्रॉब्लेम होता, तर मुंबईला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तुमच्या जवळपास कुठं जर थेरपी वगैरे असेल तर तिथं तुम्ही जर उपचार घेतले तर चांगलं राहील, म्हणजे नीट होण्यासाठी, लवकरात लवकर इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी. म्हणून आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला गावामध्येच काही लोकांनी सांगितलं की मोरे थेरपी आपल्या ओतूर स्टँडच्या बाजूला आहे, तिथं उपचार घेत. माहिती मिळाल्यानंतर इथं आम्ही मंडळीला पहिले जॉईन केलं आणि नंतर मी पण जॉईन केलं. तर बाबा इथे ना अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते एकदा सविस्तर आई बाबांना सांगा. मला त्रास म्हणजे असा होता की माझ्या मानेपासून तर अगदी डाव्या बाजूला सगळं टोटल असं कमरापासून टाच दुखत होती, म्हणजे असे कायमस्वरूपी असे टणक लागायचा. पण गेले 15-1 दिवसांमध्ये मला जवळजवळ 90% फरक पडलेला आहे. आणि माझी बीपी शुगरची गोळी तर टोटल बंदच केली, मी बंदच झाली. आता इथं आल्यापासून मला बीपीची गोळी आता चालू आहे. बाकी काही मला आता दुसरा काही प्रॉब्लेम नाही. आणि थोडंफार जे जाण होतं ते आता मी आत्ताशी 15 दिवस झाले जॉईन झाले. तर मला एक आत्मविश्वास आहे की जर कंटिन्यू जर मी एस केलं तर कुठलाही जर काही प्रॉब्लेम असेल आई बाबांना तर तो नक्कीच सॉल्व्ह होऊन जाईल, एवढी मी खात्री बाळगतो. तर इथे येण्या अगोदर तुम्ही काही डॉक्टर्स वगैरे केले? हो, भरपूर केले. का मुंबईला, पुण्याला, गावी पण केले. तेवढं आयुर्वेदिक पण केलं. आयुर्वेदिकचे रिझल्ट नाही म्हणजे लगेच नव्हते मिळत, पण असं बाकीच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या किंवा इंजेक्शन दिलं तर तेवढा 2 दिवस आपल्याला आराम वाटायचा आणि नंतर परत पेन वगैरे चालू व्हायचं. परंतु आता न गोळ्या खाता, न औषधं घेता मोरे थेरपीमध्ये आल्यानंतर एक 15 दिवसामध्ये बिलकुल काही गोळी नाही, काय नाही, तरी पण माझी शुगर पण कमी झाली आणि बीपी तर लेवलला आहेच. आणि सायटिकचा जो प्रॉब्लेम येतो टोटल आता जवळजवळ 90-95% बरं झाला. हा त्रास तुम्हाला किती वर्षापासून होतोय बाबा? तर सर्वसाधारण 17-1 वर्षापासून मला हा प्रॉब्लेम चालू आहे. 17 वर्षापासून त्रास होतोय. तर इथं तुम्ही कुठली थेरपी घेतली आहे एकदा सांगा सगळ्यांना. आता मी मला काय करतो, परिवार कवरची घेतलेली आहे, आयपी बुस्टरची पण घेतलेली आहे. असं कुठल्या थेरपीने तुम्हाला जास्त आराम मिळाला? आयपी बुस्टरने जरा जास्त मला फरक पडला जातो. आणि परिवार कवर तर एकदम छानच आहे त्याच्यापेक्षा पण. ज्यावेळेस ते बाहेरची थेरपी घेतली त्यावेळेस तो अनुभव आहे सविस्तर सांगा सगळ्यांना. पल्स पॅडची जी थेरपी घेतो ना त्याच्यामध्ये एकदमच म्हणजे छान उत्साह, म्हणजे असं कसं वेदना तर थांबतातच, परंतु एक ऊर्जा एक तयार होती की ज्या पेन आहेत वगैरे त्या होत नाही आहेत आणि एक उत्साह काम करण्याचं. पूर्वी कसं काम करायला मन स्थिती नसायची, आता कसं तेव्हापासून जे ट्रीटमेंट चालू केली तर मला कुठं ना कुठं तरी शेतामध्ये काम करावं असं म्हणजे उत्साह वाटतो. खूप छान. बघा बाबा नाही 15 दिवसामध्ये 17 वर्षापूर्वी
मोरेचा आजार जर 15 दिवसामध्ये बरा होते तर ही खूप मोठी आपल्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. एकदा आपल्या मोरे फिजिओथेरपी मेडिकल इंडिया कंपनीसाठी, एकदा आपल्या परिवार कोच थेरपीसाठी एकदा जोरदार. बाबा इथं आल्यानंतर तुम्हाला कसं किती फ्रेशनेस जाणवतं? इथल्या मॅडम सर त्यांच्याशी बोलायला एकदम म्हणजे अनुभव आला ते एकदा सविस्तर सांगा. इथं मोरे थेरपी मध्ये आल्यानंतर आहे ना एखाद्या मंदिरामध्ये आल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं की जी टीम आहे इथली, सर असू द्या मॅडम असू द्या, एकदम घरच्यासारखं आपल्याला गायडन्स करतात. म्हणजे शिस्त लावतात. बाकीच्या काही गोष्टी असं म्हणजे लक्षपूर्वक लेक्चर ऐका किंवा तुमचं हे करताना ट्रीटमेंट घेताना झोपणे किंवा ह्या काही गोष्टी तुम्ही टाळा, कारण त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. म्हणजे असं सरांबद्दल सर काय गुड मॅन, म्हणजे सरांबाबत काय बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बोलू शकत नाही. म्हणजे असं आहे, एक परमेश्वरासारखेच येते. खूप छान. तर तुम्ही आईबाबांना जे इथे येतात आईबाबा थेरपीसाठी त्यांना काय संदेश देईल? त्यांना एकच संदेश देईल, तुम्हाला आलेले गुण, तुम्हाला पडलेला फरक, जरी आज नाही उद्या नाही 2 दिवसांनी आठवड्याने, पण फरक हा नक्कीच पडेल. आणि पडल्यानंतर आहे ना तुम्ही बाजूच्या लोकांना पण ना सजेस्ट करा, सांगा की मला पण असा आजार होता, तो माझा आता 50% कमी झालाय आणि तो तुम्ही पण जॉईन व्हा. माझा तुमचा आजार सारखाच आहे, तुम्हाला फरक पडून जाईल, तुम्ही जॉईन व्हायला काही हरकत नाही. तर आता कमरेने तुम्ही वाकू वगैरे शकता. टोटल एकदा आईबाबांना वाकून दाखवा सर्व आईबाबांना. व्हेरी गुड. बघा या आईबाबांना कमरेचा खूप भयानक त्रास होता आणि बीपी शुगरचा पण भरपूर त्रास होता. शुगरची गोळी त्यांची बंद झालेली आहे आणि ते युरिनचा पण त्यांना प्रॉब्लेम होता, तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. बाबा मगाशी त्यांच्या बोलण्यातून मला आढळलं की माझा एवढ्या वर्षापूर्वीचा आजार 15 दिवसात बरा होणार, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. मलाच कळत नाही. मी पुणे मुंबई ठिकाणी फिरून आलो, पण इथं आल्यानंतर 15 दिवसामध्ये माझ्यामध्ये एवढा चेंजेस झाला, एवढा छान अनुभव बाबांनी सांगितला. बाबांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. खूप धन्यवाद.